कांयच मुद्दाम हांगा आयला की हो जो डिटेन्शन हॉल आहा हो असो वापरो जालो आहा, क्लीन जाल्लो आसा आनी केन्नाय तो पडूंक शकता. आनी तुका खबर आहा अपोजीट सायडीन तो ऑलरेडी पडलेलो गेले फावटी आनी तो कितके दीस हो रस्तो बंद आसलेलो. आयज हो क्लीन जाल्लो आसा तो केन्नाय पडल्या कारणान खंय तरी जिवीत हानी जावची न्हय आनी माल मत्तुके हानी जावची न्हय ह्या निमित्तान आमी हांगासर पळोवपाक आयिल्ले आसा. आनी पयले आतां सारकी परिस्थिती पळयात हांगासर वयर सारको क्लीन जाल्लो आसा. जी रुंदी जी आसपाक जाय नॉर्मली ती 1.5 मीटर तरी फावंडेशन आसपाक जावपाक जाय आसलें ती कमी आसा. थंय कमी दर्जाचें काम केलेलें आसा आनी त्या कारणान हो पडपाची शक्यता आसा. म्हणून मुद्दाम हांव हांगासर एकदां तुका आपयलें. आतां गोवोरमेंट तुमी हायवे ऑथॉरिटी आहा तुमी हेचेर लक्ष घालचें आनी हेचेर तोडगो घालचो. कारण हे जे फाटल्याची माती जर पडली आनी पडपाची शक्यता आहा पावसाक. हो तो जेन्ना बांदलो तेन्ना तो चीफ इंजिनियर हेचे देखरेखी खातीर हे चाललेले पण त्यांनी एक अशें बांद कंपनी घेतली ते खबर ना. तेन्ना परत म्हजी हें आसा की फुडें हे पडून मालमत्ता किंवा जिवीत हानी जावची न्हय हेची सरकारान आनी हायवे ऑथॉरिटीन दक्षता घेवची. तशेंच जी फाटली माती आहा तेजेर ताका हें करपाक जाय स्लोप नो हें करपाक जाय नॅटींग करपाक जाय. त्या कारणान ते प्रोटेक्शन जावचें आनी हे बेगिनात बेगीन हे खंय चेंज करची पडटली. तशी त्या सायडीक जी नवीन वॉल बांदलेली आहा रुंद बांदल्या तशी बांदपाची गरज आसा. आयज सरकाराक परत ही आठवण करून दिता की हेचेर दुर्लक्ष करूं नाका. हे पडले जाल्यार फुडें खूब इश्यूज जावंक शकता. तेन्ना आयज परत मागणी सगळ्या सरकारान आनी हायवे ऑथॉरिटी की हे मातशें लक्ष घाला. मालप्या वयताना जो हायवे आहा त्या हायवेक ही जी संरक्षक भिंत काडल्या ती कशी कितें काडली म्हणजे जो त्या टायमालो इंजिनियर आसलो मुख्य इंजिनियर प्रमुख अभियंता म्हणटात तो आतां रिटायर जाला पार्सेकर हेणी ते कशें म्हणून हे रिटेनिंग वॉल बांदलें आमकां कळना. कित्याक हे आमच्या घराक सुद्दां हेच्या पेक्षा बरी रिटेनिंग वॉल आमी घालतात पूण ही जी घातल्या हिची थिकनेस पळयता जाल्यार सारकी कमी आहा आनी हे थिकनेसान डेफिनेटली हे फावटीक पडटली. आनी ती पडच्या पयलीं सरकारा कडेन आनी संबंदीत खात्या कडेन मागणी आहा आमची की ती जातातल्या बेगीन सारकी करची. कित्याक गेल्या वर्सा ह्याच पावसान अशीच भिंत कोसळून सुदैवान तो एक गाडीवालो साल्वार जालो नाल्यार हय मोठी दुर्घटना जातली आसली. सरकार आनी दुर्घटना जावची हेची वाट पळयता काय हो प्रश्न हा संबंधी आमदाराक आनी सरकाराक की ही भिंत फक्त बांदूंक जाय म्हणून बांदल्या की लोकांच्या संरक्षणाक लागून बांदल्या हो आमचो मुख्य प्रश्न आहा. तेका लागून परत एकदां मागता सरकारा कडेन तेणी ह्या भिंतीचेर लक्ष दिवन ती परत रिपेअर करची नाल्यार ती कोणी बांदल्या तेचेर कारवाई करची. आमकां दिसता हेतून काय तरी घोटाळा जाल्लो आहे बांदतना. कित्याक ज्या लेवलान ती बांदूंक जाय आसली त्या लेवलान ती बांदूंक ना. तेका लागून तेचेर कारवाई करची आनी भिंत परत सारकी करची. ही जी एक रिटर्निंग हॉल बांदल्या हे थिकनेस जी आसा ही खूब कमी आसा. हाचेर सरकारान पूर्णपणे लक्ष दिवचो आनी ही जी थिकनेस आहा ती वाडोवन परत एक रिटर्निंग हॉल हांगा बांदची. नाजाल्यार ही येणाऱ्या पावसात खूप धोका आसा. जिवीत हानी जावची न्ही घेवची ही आमची गव्हर्मेंटा कडेन कळकळीची विनंती आसा. त्या भायर जे स्थानीक आसा आमदार तेणी हाचेर पूर्णपणे लक्ष दिवन जे कितें इस्टिमेट आसा हे तेंच्यांनी ऑफिसर आसा PWD हेंच्या कडेन बसोवन तेंच्यांनी ती वेवस्थीत परत करून घेवची. तशेंच जे आयज पेडणे तालुक्यात उत्तम पार्सेकर म्हणून आयज चीफ इंजिनियर आसलो PWDचो आयज तो लोकांक आश्वासनां दीत आहा. हांव ताका ह्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदतां की पयलीं तूं येवन ही PWD जी काय रिटर्निंग हॉल बांदल्या NH-17 ती तुमी पळोवन घेवची आनी तेचेर जी कारवाई करूंक जाय ती कॉन्ट्रॅक्टराचेर ती तुमी कारवाई करून घेवची ही हांव सांगूंक सोदतां ह्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान. आनी डॉक्टर प्रमोद सावंत आनी PWD मिनिस्टर दिगंबर कामत हांकां हाचेर लक्ष घालून ही जी आसा रिटर्निंग हॉल ही पूर्णपणे व्यवस्थीत करून दिवची अशी मागणी करता. नमस्कार. सध्या आम्ही मालपे राष्ट्रीय महामार्ग 66 जो आहे त्या 66 महामार्गावर आहोत आणि या ठिकाणी मागच्या 2 वर्षापूर्वी जी संरक्षण भिंत उभारली होती ती काही भाग गेल्या वर्षी कोसळला होता, त्याच्या पूर्वी कोसळला होता आणि काही भाग अजून आता असा बँड झालेला आहे. आणि या परिसराची आत्ताच आपले जे पेडणे विकास मंचाचे संस्थापक आहेत
डॉक्टर संजय कोरगावकर यांनी भेट देऊन या ठिकाणी या भिंतीची पाहणी केली आणि नागरिकांच्या हितासाठी, वाहन चालकांच्या हितासाठी या संरक्षण भिंतीची सरकारने पूर्णपणे चौकशी करून दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना करावी. अन्यथा पावसाळ्यात जर ही भिंत कोसळली तर मोठी दुर्घटना घडू शकते, रस्ता पूर्णपणे बंद होऊ शकतो. त्या नजरेतून पावले उचलावीत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.